साक्षी तिकडचं बघ ना जरा. ओ आणा की पाठीशी. कुठे निघाला? इथंच आहे. कुठं जातोय तेव्हा भाषणाला बसतो. रामकृष्ण हरे. रामकृष्ण हरे. उरका उरका उरका, पाण्याला उशीर होते. उरका. ए मुंजा, अरे आमच्या शेडूर चढून काम करणारा कामगार आज नेमका वायर आणा गेला. जर तू वर चढतोस का? तुम्हाला बरा मीच गावलं मत तिला. तुझ्याशिवाय कोण दुसरं तरुण आहे का? राहुल्या आईला कुठे गेल्याची काही कळ नाही. उशीर होतोय तर. काय र काय झालं? ती मूर्तीला घालायचा हार. अरे घाल की मग. जावर चढ. कृष्णासाठी एवढं बी करू शकत नाही का? त्यांची त्यांना घाल होती की नाही तर तू घाल. असं दादा द्या इकडे हार. इधर. ए दिदे अगं राहू दे, राहू दे. खाली. नुसता बघत काय बसले? पकड की शेडी. ए दिदे अगं हे खाली राहू दे. किती धाडसी आहे ग पोरगी. कोणाची आहे? तिथे सोपान रावताची भाची आहे. आता मामी एवढी धाडसी म्हणलं पोरगी असणारच की. राया, ए राया, राया, ए राया. वय वय आलो. अरे वय वय म्हणू नये. काय मन बघू? अगं या जे जागे अप्सरा. पण एवढी नटून चालली कुठं? जन्माष्टमी आहे ना व, देवळात चालली. आज काय गावातल्या पोरांचं खरं नाही बघ. माझी अप्सरा ग. हायच मी अप्सरा. तुझा आजा काय उगाच नाही बाळला माझ्यावर. संपला की इशे. लय झालं गोड गोड बोलणं. मला कृष्णाची पूजा करायची. चल देवळात. चल की मग जाऊ. पण मला तुझ्या फटफटीवर जायचंय. तुला त्याच्यावर बसायला तरी येईल का? मोठ्या गाडीने जाऊ. चल. तू मला फटफटीवर नेणार आहेस की नाही? नाही तर तुझ्या कामाला तुझा, मी घरात मध्ये बसते. अगं अजय तुला त्याच्यावर नाही बसायला यायचं. ऐक माझं. आता तू मला शिकवणार होय र फटफटीवर कसं बसायचं ते? तू म्हणशील तसं. फटफटी तर फटफटी. आजे आज पुढे बस. आता र मला काय गाडी चालवायला येते होय र? गाडी नाही चालवायची, नुसतं पुढे बस. नको बाबा, मी मागच बसते. अगं बस की पुढं. नातवाचं नाही ऐकणार का? होय रे माझ्या बाळा, ऐकते मी. बस बस चल. बस बस. आता एवढी नटली म्हणले फोटो तर झालाच पाहिजे. आजी एक भारी पोच दे. हा काय भारी दिसतेस का आजी. हे बघ. हा लई चांगले आलेत. हो पाच कर आता. चल निघूया. अरे भाऊनी बघितलं तर तुला बी वरडल आणि मला बी वरडल. काय करावं ह्या म्हातारीला? नवऱ्याचा पत्त्या नाही आणि तरी बी नटून थटून देवळात जात्या. आणतो ना तू. म्हातारीला आयटीत घेऊन फिरतोय गाडीवर. फोटो काय काढते ती गाडीवर, पुढं काय बसवतोय. पण मला कळत नाही त्या रायाला म्हातारीला घेऊन फिरावंसं का वाटत असं. मला तर त्या म्हातारीशी बोलू सुद्धा वाटत नाही. ती जाऊ दे, पर ह्या म्हातारीला लाज नको का? खुशाल कुक्कू लावून जात्या. मम्मी ते जाऊ दे मरू दे. आणि तशी बी ती म्हातारी किती दिवस जागणार आहे? पुढचा प्लॅन काय करायचा याचा विचार कर. होय र, ती बी खरंच आहे. आता काय बाबा, एका माणसाचं लगीन होणार, बायको येणार आणि मग गाडीच्या मागच्या सीटेवर तीच बसणार आहे. आजे असं काही बी होणार नाही बघ. तू म्हणत असशील तर मागची सीट कायमची तुझ्या नावाने बुकिंग करून टाकतो. हलक्यात काम नसतंय आपलं. तुला ती पोरगी आवडली का र? राया, अरे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलंस तू. तुला आवडली का ती पोरगी? अगं आवडले की.
आणि तिच्यात काय कमी आहे तवा? मीच शिक्षणात कमी पडली जरा. येणार आहेस काय तू? शिक्षणाचा आता काय तवा? अरे 4 बुक शिकली म्हणून कोण काय हुशार होतं असं कुठं नोंद करून ठेवली वैर? माझं पोरग कुठे एवढं शिकलंय, पण स्वतःच्या हिमतीवर त्याने हळदीचा कारखाना उभा केलाय, पतपेढी उभी केलीये, 4 चौघात किंमत मिळवलीये, बंगला गाडी आहे. आता काय हवाय तेव्हा? तू तर लय हुशार आहे. अरे एका कारखान्याचे 5 कारखाने केलेस. तुम्ही काही शिक्षण घेतलं नाही म्हणून कुठं अडतं का तुमचं? मग तू काय अंगुठा बहादूर आहे वर? 12वी झालायस ना तू, तेव्हा पोटापुरता बाद झालं की काय? मी काय म्हणते कळलं ना? होय होय, चला आता. कुणी सांगितलं होतं माझं लग्न मोडायला? अगं पोरी, हे सगळं तुझ्या भल्यासाठीच केलं मी. गुरुजींनी बाकीत काय केले ते माहितीये ना तुला? रायाची लग्न केल्यानंतर त्याच्या पहिल्या पत्नीचा मृत्यू होणार आहे म्हणून आम्ही हे लग्न मोडलं. तू या गोष्टीचा विचार कर ना. बाळा, तुला माहितीये ना माझा जीव किती आहे तुझ्यावर, आणि हे सगळं करतोय ते तुझ्यासाठी करतोय. ते काही नाही, ही सगळी अंधश्रद्धा आहे. माणसाला जगायला फक्त पैसा लागतो, आणि हे तुम्हालाही माहितीये. असं नुसतं एकमेकांवर जीव असून चालत नाही. तुम्ही त्यांची पैशांनी आणि दागदागिन्यांनी भरलेली तिजोरी अजून बघितली नाहीये, पण मी बघितलीये. आणि मला असं हे कर्जबाजारी आयुष्य जगायचं नाहीये. आज तुमची गाडी गेली, उद्या घर जाईल, मग परवा काय रस्त्यावर येऊन भीक मागायची? अंतरा, तोंडाला येईल ते बोलू नकोस. मग काय करू? अगं अंतरा, 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 हे अंतरा, हे बघ, मी काय सांगतोय ते शांतपणे ऐकून घे. अगं रायाची पहिली बायको मरणार आहे. रायापेक्षा श्रीमंत मुलगा बघू आपण तुला. रायाबरोबर लग्न करायचं हट्ट सोड. तुझ्या जीवाला धोका होईल असं आम्ही काही करणार नाही. चल. अंतरा, हे अंतरा, मरण आलं तर कसंही येईल. पण पैसे असतील तर मरणही विकत घेता येतं. आपला क्लासच वेगळा आहे. कान्हा, माझ्या सीएचं शिक्षण लवकर पूर्ण होऊ देत आणि माझ्या मामा मामीचे कष्ट कमी होऊ देत प्लीज. कृष्णा, तुला माहिती आहे ना, तुझ्याशिवाय नाही राहू शकत मी. आज तू सोबत आहेस तीच लय आहे माझ्यासाठी. फक्त आजवर जशी साथ दिलीस तशी कायम साथ राहू दे. एवढंच मागणं आहे माझं तुझ्याकडनं. बाकी काय सुद्धा नको मला. बालका, तू म्हणशील तसंच होणार. तू काय करतेस इथं? तू काय करतोयस इथं? काय म्हणली होतीस की माझ्याशिवाय या घरात एक पान सुधी खालत नाही, आणि समधी कशी म्हणते ती, गुली 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 गुली. जरा ही बदम खा आणि जरा शांत हो. शांत डोक्याने जरा विचार कर. मम्मी, तुला मी सांगितलं होतं की नाही की ही सगळी गंडकी स्कीम आहे म्हणून, पण माझं कोण ऐकतंय? तुझं आपलं तेच बदाम खा आणि शिकून काय होतंय. आता काय झालं? झालं ना सगळा वाटाय बोल. बघ मम्मी, गुरुजीचं भाकीत ऐकून मामा रायाच्या आणि अंतराच्या लग्नाला कधीच तयार होणार नाही. तेव्हा तुझी सगळी मेहनत वड्या वगैरे वाया गेलेली बघ. आणि आता या विषयावरती बदम खायला दे. अगं मम्मी, अरे ती कशा पाहिजे? का रडतीया? बोललास का तिला? नाही. वय लय बोलला बघतो मला. माझ्या काही कानाला ऐकू ना. अगं पण असं काय बोलला? तो म्हणला
माझं तरी काय चुकतंय? त्याच्या राया दादाचं लगीन आम्ही ठरवू शकलो नाही म्हणून चिडलाय माझ्या. बघ की किस्त प्रेम आहे राया दादावर त्याचं. मला तर रडूच आलं बघ. अगं मग रडाया काय झालं? आपण दुसरी पोरगी बघूया की. अंतरेला काय टिळा लावलाय वय? तिच्या वाचून काय माझ्या लेकाचं लगीन राहतंय? आणि तू तरी कशाला बोलायचं तिला एवढं? अरे आपण करू काहीतरी. तुझ्या राया दादाचं लगीन आपण थाटातच करू. नाही, आता बाद झालं. मी आता दादाकडे जाणार आणि त्याला ठणकावून सांगणार आहे, विदा त्यांच्या घरातली सून होईल तर ती फक्त अंतरा. अगं थांब, कुठं चाललीस? अगं ऐक की मम्मी. छोटे मालक कस काय इकडं? अरे फुयाजींना घेऊन आलेत ते आज. खरंच आज योग लय भारी आहे बर का. आणि छोटे मालक बी आलेत देवळात. त्यांच्या हस्ते होऊन जाऊ द्या पूजा. होय होय, एकदम बेस्ट झालं बघ. हो ऐका, भाऊसाहेब चिरंजीव रायभावी धाते आज आपल्याकडे पूजेसाठी आलेले आहेत. आज त्यांच्याच हातून पूजा होणार आहे. तुम्हाला जर वेळ असेल तर श्रीकृष्णाचा पाळणा ऐकायला थांबा तुम्ही. होय थांबतो की. दादा चला पेटा बांधून घेऊया. ओ छोटे मालक एकदम कडक दिसतोय बेटा, आता हात नका लावू. अगं ऐक ना, माझं जे काय करतोय ते तुझ्या भल्यासाठी करतोय. अगं दार उघड, बोलू ना आपण. माझं रायाशी लग्न लावून देणार असं वचन द्या, मगच मी बाहेर येईन. तुम्ही गुरुजींनाच विचारा ना, ह्यावर काय उपाय आहे का? उपाय असता तर त्याच वेळेस दिला असता. काय झालं र? अगं पोरगी ऐक ना, राया संगत लगीन करायचा हट्टच धरलाय तिनं. अहो ताई, किती वेळ झाला मी समजवतोय, ऐकायलाच तयार नाही. तुम्ही जरा समजवा ना तिला. तू जर बाजूला ये. अंतरा, हे अंतरा, अगं मग दार कशा पायी लावून घेतलंयस? तुझं जी म्हणणं आहे का नाही तीच माझं बी आहे. मला बी असंच वाटतं की तुझं लगीन राया संगटच होया पाहिजे. पण डॅड गुरुजींच्या भाकितामुळे तयारच होत नाहीयेत ना. मी तुला वचन देते, तुझं आणि रायाचं लगीन करून द्यायचं माझ्या हातात, मग तर झालं. अगं ते शक्य होणार नाही, तिची स्वप्न दाखवू नको तिला. हे बघा ताई, तुम्हाला राग आला तरी चालेल, पण अंतराच्या जीवाचा खेळ आम्ही होऊन देणार नाही. हे बघा, काय तर कमवायचंय म्हणल्यावर काय तर गमवायला पाहिजे. काय? हार म्हणजे पैसा कमवायचा आहे म्हणल्यावर धोका तर पत्करला पाहिजेलच की. माझ्यावर जरा विश्वास ठेवा. अंतरा काय मला परकी आहे का? मी तिला काय बी होऊन देणार नाही. तिचं लगीन राया संगटच होईल. मी एका दगडात दोन पक्षी मारेन. अरे गुली आहे मी. अगं तू गुरुजींच्या भाकीता पुढे जाणार आहेस का? नक्की काय करणार आहेस? अरे जरा माझ्यावर विश्वास तर ठेव. मी तिला कसं काय होऊन देईल? अरे लाडकी भाची आहे ती माझी. 24 तास मी तिच्या संगट असणार आहे तिकडं. मरण जर आलं ना तर मी माझ्यावर घेईल, पण तिला काय होऊन द्यायची नाही. गुली आत्या, तुम्हाला खरंच वचन देतेस की माझं आणि रायाचं लग्न होणार म्हणून? देणार म्हणजे काय? कवाच दिलंय, अजून द्यायची राहिली वे. मी शब्दाला लय पक्की आहे बर का. एकदा वचन दिलं की दिलं. फक्त तुला आता एक काम केलं पाहिजे. काय? तुला रायाला काबीज केलं पाहिजे. तू जर जाऊन त्याला भेटली नाहीस, बोलली नाहीस तर त्याला काय वाटेल? तुला त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही, तेव्हा त्याला मुठीत ठेवायचं काम तुझं. बाकी समजा माझं मी बघून घेते. हा ठीक आहे. एक काम कर, तू आत्ताच जाऊन रायाला भेट. तो कृष्ण मंदिरात गेलाय. आज जन्माष्टमी आहे ना, म्हातारीला घेऊन पूजेला गेलाय. जा. हो, मी आत्ताच तयार होते. अंतरा, लगीन तुझं होईल
तर मालकीन मी असेल. हिला काय वाटतं मी हिला मालकीण होऊन देईन? मी काय त्या रायासाठी लग्न करत नाहीये, संपत्तीची मालकीण होण्यासाठी लग्न करते. आपला क्लासच वेगळा आहे. बरं झालं तुम्हाला इथेच भेटलीस ते. अगं तू भेटल्यावर माझ्या जीवाला लय गोड वाटतं बघ, आणि तुझ्याशी बोलल्यावर तर मला तरणी असल्यासारखंच वाटतं. हा मग फुयतजी, तुम्ही तरुणच आहात बघा. तुम्ही एंट्री केली आणि मंदिरातला पिक्चर एकदम हिटच केला बघा. तुम्हाला सांगते, मंदिरातल्या समद्या पोरी तुमच्यावर फिदा झाल्यात. तुम्ही समद्यासनी पिक्क पाडले आज. अरे बघ रे लवकर, किती वेळ झालाय. हो 2 मिनिटं थांबा. अरे असं कसं तुम्ही आणलं बिघडलेलं, बघा बरं नीट. मामी मी म्हणू का पाळणा? पहिल्या दिवशी मुंजा गप बस तिकडे खाली. काय झालंय? अगं हे कृष्णे, जुन्या बायका आहेत का? मदनची आई होती पाळणा म्हणणारी, आता तिच्या घरात असं झाल्यावर ती तरी कशी येईल? आणि आता पाळणा म्हणायला कुणीच नाही, आणि वेळ तर निघून चालली आहे, आणि पाळणा म्हणायला बी कुणीच नाही. आणि या टेपवर लावावं म्हटलं तर हा टेप बी बिघडलाय. काय रे, कर ना लवकर नीट. ऐका ऐका, काय हरकत नाही, तोवर आपण पूजा आणि आरती करून घेऊ. असं कसं? पाळणा तर झालाच पाहिजे, है का नाही? झालाच पाहिजे. पहिल्या दिवशी जन्मले बाळ, गुढ्या तोरणे झेंडूची माळ, मोर पिसात सजला ग कृष्ण, जो बाळा जो जोरे जो. मोर पिसात सजला ग कृष्ण, जो बाळा जो जोरे जो. दुसऱ्या दिवशी दुसरा रंग, हसरा चेहरा मन प्रसंग, माता सरस्वती नांदते संग, जो बाळा जो जोरे जो. साथा जन्माची लाभली साथ, जो बाळा जो जोरे जो. साथा जन्माची लागली साथ, जो बाळा जो जोरे जो. अरे वा कृष्णाताई, किती सुंदर गाते. थँक्यू. मामी, पोरीला मात्र छान वळण लावलेस बर का तू. कोकिळासारखा आहे गळा माझ्या पोरीचा. लय भारी पाळणा म्हणती. लय दिवसाने असा भारी पाळणा ऐकला बघ. त्या कृष्णाला बघायला आली होती, आणि या कृष्णाला बघून तुझा आवाज ऐकून माझी जन्माष्टमी सार्थकी झाली. राया, तुला आवडला नाही होय र कृष्णाचा पाळणा? आवडला आवडला असता, अजून जरा व्यवस्थित घेतलं असतं तर नक्कीच आवडलं असतं. चांगले. मला वाटलं फक्त दुसऱ्याला ज्ञान द्यायला तुझा आवाज फुटतो का काय. काय दादा अंतरा, तू का आलीस? तुला कधीपासून फोन करते, फोन कट का केलास? अगं ते पाळणा चालू होता, ते बरोबर दिसलं नसतं ना उचलला असतं तर, म्हणून कट केला. हो का? असू दे, चल सोबत आरती करूया. चल ये. नंदलाल की